प्रभू ॲक्च्युली काही गेम खेळतच नव्हता, त्याचा काहीच गेम नाहीये. तो सिम्पथीमुळे वाचत होता. दर आठवड्यात आपली पर्सनॅलिटी चेंज करते फक्त गेमसाठी. तन्वीबद्दल युज्युअली मला थोडंसं वाईट पण वाटलं, की जे नाहीये ते दाखवतात ना, मग त्याला मी थांबवते, की करण नको करूस, आपल्याला बिग बॉस ओरडतील. म्हटलं होतं सगळ्या घरासमोर, की तू ना विश्वास कमवत नाहीयेस आणि एक दिवस असेल, की कोणीच तुझ्यावर विश्वास करू शकणार नाही आणि ते खरं प्रूव्ह झालं. तिकडचे जी लोक आहेत ना, काटेमधले जे लोक, ते सगळे बोलतात काही आणि करतात, की ते मला नावं ठेवतानाही त्यांना अशी छान नावं मला द्यावी लागली, आयुर्वेदिक आणि वगैरे. जशी आहे तशीच राहणार आणि मी तशीच तिकडे राहिले, रियालिटी शो मध्ये रिअल अशी राहिली. नमस्कार, मी प्राजक्ता शुक्रे आणि तुम्हा सर्वांचं सर्वात आधी खूप खूप आभार एवढं प्रेम दिल्याबद्दल बिग बॉसच्या घरात. आणि हीच अपेक्षा आहे, की आता मी जेव्हा घराच्या बाहेर पडले आहे, तुमचा आशीर्वाद आणि प्रेम नेहमीच माझ्या पाठीशी राहील. प्राजक्ता, पहिलं तर स्वागत आहे तुझं स्टार मीडिया मराठीमध्ये. खूप सुंदर तुझा प्रवास बिग बॉसच्या घरातला प्रेक्षकांनी सुद्धा बघितलेला आहे. पहिले तर काय सांगशील की जाण्यापासून मी आणि आतापर्यंतची तुझी जर्नी कशी होती? थँक्यू सो मच. जर्नी खूप छान होती आणि मी खूप कंटेंट आहे, ज्याप्रमाणे मी खेळले आणि प्रमाणे मी त्या घरात राहिले. आणि माझ्या शब्दाला मी जपलं, की मी जशी आहे तशीच राहणार आणि मी तशीच तिकडे राहिले, रियालिटी शोमध्ये रिअल अशी राहिले. आणि जे मी विचार करून गेले होते, की मी कधीही कोणत्याही क्षणी कितीही प्रेशरमध्ये कोणीही कितीही कॉर्नर केलं, काहीही बोललं तरी मी माझे शब्द जपून वापरणार आहे, कारण मला शब्दांची पॉवर खूप माहिती आहे. मी खूप मान देते लोकांना आणि त्या गोष्टीवर सुद्धा लोकांनी मजा उडवली आहे किंवा म्हणाही गोडगोडच बोलते. मला असं वाटतं, की ती एक कॉम्प्लिमेंट आहे, की ते मला नावं ठेवतानाही त्यांना अशी छान नावं मला द्यावी लागली, आयुर्वेदिक आणि वगैरे वगैरे. जे की आपल्या भारताचं धरोहर आहे यार, म्हणजे आयुर्वेद इतकं छान आहे आणि मला ते कॉम्प्लिमेंटसारखं नावं ठेवली गेली आहेत. याच्यातच माझी जिंक आहे. नक्कीच प्राजक्ता, त्या प्रश्नावरती मी येणारच आहे. पण त्याच्या आधी बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर बरेच म्हणजे ग्रुपसुद्धा बनले, वेगवेगळे ग्रुप बनले आणि नंतर तू पहिल्या ग्रुपमध्ये म्हणजे काटा ग्रुपमध्ये होतीस. देन त्याच्यानंतर बाल्कनी ग्रुप झाला, त्याच्यानंतर टोळीमध्ये जॉईन झालीस. काय वाटलं की म्हणजे बाल्कनी एक एक करून निघत गेले आणि त्याच्यानंतर टोळीमध्ये तू गेलीस, काटा ग्रुपमध्ये का नाही तुला असं जावंसं वाटलं? काटा ग्रुप तर सर्वात शेवटी बनलाय आणि ते उरलेले लोकांनी मिळून आपला एक ग्रुप बनवलाय. स्पेशली अशी लोक जी क्लेम करत होती, की आम्ही इंडिव्हिज्युअल खेळणार आहोत, त्यांनी शेवटी ग्रुप बनवला आणि त्याला नाव दिलं. ते एकदम कॉन्ट्राडिक्टिंग होतं त्यांच्या वाक्याच्या. बाल्कनी ग्रुपमधनं आम्ही एक एक निघत गेलो. डेफिनेटली अनफॉर्च्युनेटली असं झालं. पण मला असं तेच वाटतं, की एक ओव्हरऑल मी बघितलं ना, जे जे थोडे मनाचे साधे किंवा खरे होते ना, त्यांच्यासाठी ते थोडंसं कठीण होत गेलं असेल. आणि मी काटाशी का नाही केलं, अलायन्स आणि टोळीशी का केलं, ह्याचं उत्तर हे राहणार, की तिकडचे जी लोक आहेत ना, काटेमधले जे लोक आहेत, ते सगळे बोलतात काही आणि करतात काही. तन्वी तर नेहमीच माझ्या अगेन्स्ट गेली आहे, तर त्यात तिचा प्रश्नच राहत नाही. आरबी नेहमी माझ्याशी खूप छान बोलला आहे, काइंडली बोलला आहे आणि ॲक्शन घेताना तो ग्रुप डायनॅमिक्स बघायचा, ग्रुपप्रमाणे किंवा तन्वीप्रमाणे तो नॉमिनेट करायचा मला. दीपाली ताईशी पण मी आधीपासून माझं खूप छान रॅपो होता आणि मी नेहमी काहीही मला फील झालं तिच्याबद्दल किंवा माझ्या कानात काही पडायचं, की ती अशी बोलली आहे, तर मी तिच्या तोंडावर जाऊन क्लिअर करायची. आणि मी ते एक्सपेक्ट पण करत होती तिच्याशी, पण ते झालं नाही. शेवटी ती माझ्यासमोर खूप छान मला प्रेम द्यायची आणि बाकी पाठीमागे गेमसाठी ती काहीतरी आणखीन म्हणायची. तरी मला असं वाटतं पर्सनली, की दीपालीताई घराच्या बाहेर खूप प्रेमळच अशी असणार, पण तिकडे गेमसाठी ती आपली पर्सनॅलिटी चेंज करत होती. सेम विथ आरबी, की तो गेमसाठी काही वेगळंच बनून निघत होता आणि ते मला कळत नव्हतं. आता जेव्हा इकडे मी बघते तर विशाल ॲटलिस्ट छान असो वाईट असो, पण तो ऑन द फेस होता. तर ते मला डील करणं सोपं पडतं अशा लोकांशी, जे ॲटलिस्ट जे आहेत ते बोलतायत, काही बोलतात आणि काही करतायत, असं होत नाही आहे. ते इझी पडतं. आणि विशालनी मला सपोर्ट केला आहे आधीपासूनच. त्यांनी मला एक हँड एक्सटेंड केला आहे, की तू माझ्या बहिणीसारखी आहे आणि तो सपोर्ट त्यांनी केलाच आहे. त्यांनी मला एकदाही नॉमिनेट केलं नाही किंवा त्यांनी असं कधीही केलं नाही, की तोंडावर काही आणि पाठीमागे काही. मागच्या 2 एपिसोड्समध्ये मे बी त्यांनी अनुश्रीशी काही बोलून काहीतरी ते वेगळं होतं. पण इन जनरल मी एक जेव्हा कम्पेअर करते, तर ते सोपं होतं माझ्यासाठी, कारण ते ऑन द फेस लोकं होती.
जेव्हा मी त्यांच्याशी अलायन्स केला तेव्हापासनं माझा रुचिताशी पण एक चेंज होत गेला डायनामिक. आधी मला तिचा खूप राग यायचा, ती ज्याप्रमाणे टास्कमध्ये करायची किंवा ज्याप्रमाणे ती बोलायची, तिच्या शब्दांचा चुनाव वगैरे. पण ती ना खूप ओपन होती आणि ॲक्सेप्टिंग होती आपल्या चुकांसाठी सुद्धा, की मी कधी तिला सांगितलं की रुचिता तुझं हे चुकतंय, ती ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर ती वर्क करती हेही मला दिसायचं. तर त्यामुळे ना मला सोपं झालं अशा लोकांशी डील करणं जे ॲटलिस्ट ऑन द फेस आहेत. तर तोच एक रिझन होता. बरं प्राजक्ता, बिग बॉस सीझन 6ची पहिली तू कॅप्टन बनली होतीस आणि then त्याच्यानंतर वाद वाढतच गेले, कारण अनुश्रीने बरंच काय काय अपशब्द वापरले होते. then त्याच्यानंतर तुझ्याशी बोलताना की आईला घेऊन आलीस वगैरे, हे ते सगळं चालू झालं होतं पहिल्याच वीकमध्ये. बरोबर. काय सांगशील की अनुश्री कशी आहे आणि तिला प्रत्येक वेळी असं वाकडत जायचंच होतं का तुझ्यासोबत? हो, मला असं वाटतं की तिला ना घरापासून वेगळं दिसणं हे तिच्या नेहमी कॅल्क्युलेशनमध्ये राहिलं आहे, की एक 4 लोकं इकडे जात आहेत ना, मग मी इकडे जाते. प्रमाणे मी दिसेन. असं तिचं ते कॅल्क्युलेशन राहिलं आहे. आणि मी अनुश्रीला खूप आधी म्हटलं होतं सगळ्या घरासमोर, की तू ना विश्वास कमवत नाही आहेस आणि एक दिवस असेल की कोणीच तुझ्यावर विश्वास करू शकणार नाही. आणि ते खरं प्रूव्ह झालं, की आता घरात कोणीही तिच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आहे तिच्या गेममुळे. मे बी गेमसाठी इट इज वर्किंग फॉर हर, की ती अशी वेगळी दिसली आहे. तर गेम पर्स्पेक्टिव्हनी मे बी इट्स गुड फॉर हर. पण वैयक्तिक रूपात मला असं वाटतं की विश्वास न कमवू शकणं हे एक स्ट्रेंथ नाही आहे, वीकनेस आहे मला असं वाटतं. आणि तो तर पहिलाच आठवडा होता जेव्हा ती माझ्याशी अशी बोलली होती. आणि मी जसं तुला सांगते की मी हे ठरवूनच गेले होते की मी कोणासाठीही अपशब्द यूज करणार नाही आहे. मी एक हेल्दी बाउंड्री नेहमीच ठेवणार आहे, रिस्पेक्टफुलीच अप्रोच करणार आहे आणि नीटच बोलणार आहे. आणि ते मी आत्तापर्यंत जोपर्यंत मी घरी होते मी तेच केलं आणि बाहेरच्या लाईफमध्ये पण मी तशीच आहे. तर तिचं काय बोलणं किंवा तिने असं बोलणं मला ट्रिगर करेल असं कधीच झालं नाही, किंवा आणखीनही कोणी काहीही बोललं तरी मी ट्रिगर झाले नाही. याच्यात मला असं वाटतं की मी यात यश नेहमीच कमवलं. बरं, नॅशनल टीव्हीवरती असे शब्द वापरणं कितपत योग्य वाटते तुला? माझ्यासाठी योग्य नाहीच आहे, म्हणूनच मी वापरले सुद्धा नाही. कारण मी नेहमीच हे सगळ्या इंटरव्ह्यूजमध्ये मी हेच म्हणते की शब्द खूप पॉवरफुल आहेत आणि ते नेहमी तुमच्या मनात राहून जातात. तर असं कोणाबद्दल काही बोलणं, घालून पळून बोलणं जे त्यांना बाहेर निघण्यानंतर पण लक्षात राहील वाईट एनर्जीमध्ये, ते आपण नको करावं. कारण लाईफ मोठी आहे, लाईफ बिग बॉसच्या बाहेर पण आहे. तर मला कधी असं नको होतं की माझं नाव आठवून त्यांना काहीतरी वाईट वाटेल, की अरे यार ही ना असं बोलली होती मला. असं होणार नाही आणि या गोष्टीचा मला खूप आनंद आहे. स्वभाव असतो डेफिनेटली, सगळ्या स्वभावाचे एका स्वभावाचे नसतात, कोणाकोणाला सवयी पण असते. आणि कोणी कोणी कधी कधी इंटेन्शनली पण नाही बोलत, रागाच्या भरात बोलून जातो. पण हा गेम कंट्रोलचाच आहे ना. हा गेम तुम्ही स्वतःला कसं दाखवताय त्याबद्दल आहे. तुम्ही प्रेशर कसं हँडल करताय त्याबद्दल आहे. तुम्ही किती लोकांना ओळखता त्याबद्दल आहे. तर ते प्रेशर हँडल करणं किंवा लोकांना ओळखून घेणं किंवा गेमची स्ट्रॅटेजीज आखणं किंवा अलायन्स करणं, हे सगळं ज्या गेमचा जे पार्ट आहे ते मी खूप व्यवस्थित खेळले आहे आणि त्यातनं मी स्ट्रॉंगली माझं व्यक्तिमत्व दाखवलं आहे. तर मी खरंच आनंदी आहे माझ्या जर्नीसाठी. बरं, रितेश सर सुद्धा बोलले होते की हा शो बिग बॉस शो आहे, राखी सावंत शो नाही आहे. आणि तू सुद्धा राखी सावंतच्या एका याचा पार्ट बनली होती स्क्रिप्टेडचा. बरोबर. सो काय वाटत होतं की ते तसं वागून चूक केली असं तुला वाटतंय? मी तिकडे सुद्धा एक्सेप्ट केलं होतं की हो, राखी एक खूप एक्सपिरियन्स्ड प्लेयर आहे बिग बॉसची आणि तिच्याहून इन्फ्लुएन्स होणे खूप इझी आहे. कारण म्हणजे ती काय आहे आपण सगळेच ओळखतो की ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि मला असं वाटलं की ठीक आहे, चल ना करू. कधीच हे असं केलं नाही मी. बिग बॉस पण म्हणजे ऑब्व्हियसली पहिल्यांदाच गेली आहे, राखीला मी पहिल्यांदा भेटली आहे, करून बघितलं, कळलं की चुकलो, पुन्हा करायचं नाही. आपण चुकतो तेव्हाच आपल्याला कळतं की काय नाही करायचं, तेही इम्पॉर्टंट आहे ना, कळून जाणं. तर मी केलं आणि राखीशी त्यामुळे त्याच्यानंतर एकदम जे माझं आणि राखीचं बॉन्ड झालं ते खूप छान टर्न झालं. ती मला ओळखायला लागली की यार ही खरी मुलगी आहे, खूप जेन्युइन मुलगी आहे, मनाची खूप छान आहे. राखी माझ्यासमोर खूप व्यक्त व्हायला लागली, खूप तिचे पर्सनल गोष्टी किंवा तिचे इमोशन्स शेअर करायला लागली. आणि मला खूप आनंद या गोष्टीचा की मी पण राखीचा तो वाला जो राखी सावंत आत आहे ना तिच्या मनात, ते मी बघू शकले आणि ओळखू शकले. आणि या घराच्या बाहेर सुद्धा माझं तिच्याशी बॉन्ड राहणार आहे. कारण ती खरंच खूप प्रेमळ अशी आहे. ती जे करते ना ती गेमसाठी करते. ते जे काही दिसते ती गेमसाठी दिसते. तिच्यासाठी गेम खूप इम्पॉर्टंट आहे आणि त्या गेमसाठी ती स्वतःला वाईट पण दाखवून घेते. तिच्यात एवढी कपॅसिटी आहे, हे कमाल आहे. म्हणजे हे कोणी करू शकत नाही, ती राखीच करू शकते.
बरं प्राजक्ता, बाहेर आल्यावरती करणसोबत बोलणं झालंय का? कारण तुमची मैत्री दिसत होती बिग बॉसच्या घरात, आणि तू सुद्धा बाहेर आल्यावरती एपिसोड बघितले असशील, काय सांगशील? मी एपिसोड्स नाही बघू शकली आहे, खरंच मला वेळ मिळाला. मी काही क्लिप्स बघितल्या जे मला लोकांनी दाखवलं की हे बघ हे असं दाखवत आहेत आणि असं. मी आपल्या कपाळावर हात ठेवला आणि की म्हणजे आता तेच तेच उत्तरं सगळ्यांना द्यावी लागतात, पण ऑब्व्हियसली तू पहिल्यांदा विचारतोय असं सांगते की ते असं वेगळं होतं आणि ते असं वेगळं एडिटमुळे दाखवलं गेलं आहे ना की मला हसूच येतं आहे की अरे यार काय काय होऊ शकतं एडिटने. कारण तो करणचा एक गेम होता जो तो आम्ही सगळ्यांची बाल्कनीचे जे आम्ही ग्रुप होतो ना त्यांच्यावर तो खेळायचा की असं पटपट मारायचा आणि जायचा, किंवा त्याला असं खूप राग आला किंवा त्याला खूप असं आनंदही झाला तरी तो असं पट करून मारायचा. तर तो तिकडे त्या टास्कच्या मध्ये पण मला डिस्टर्ब करत होता, मला त्रास देत होता आणि असं मला पटपट मारत होता. त्याला मी थांबवते की करण नको करूस, आपल्याला बिग बॉस ओरडतील. ते नको करूस जे जे माझं ॲक्शन होतं त्याला वेगळ्याच रूपात दाखवलं गेलं आहे की मी हात पकडायला जाते वगैरे वगैरे. आणि मला असं वाटतं की ते गेमसाठी किंवा त्या शोसाठी मसाला एक काहीतरी हवा म्हणून त्यांनी तो एडिटमध्ये गेम केला माझ्याबरोबर. आणि ठीक आहे, इट वर्क्स फॉर द गेम. पण इंडिव्हिज्युअली मला थोडंसं वाईट पण वाटलं की जे नाही आहे ते दाखवतात ना, मग उगच ते असं ते काय आहे की लोकांना नाही माहिती आहे की हा एडिटचा गेम आहे किंवा एडिटमुळे असं दिसतंय. लोक तर त्यालाच करेक्ट समजतील आहेत. आणि ते माझ्यासाठी पर्सनली मला आवडत नाही की जे नाही आहे ते नका दाखवत. काय, मी खूप स्पष्ट बोलणारी मुलगी आहे, मी आपल्या चुका पण ओन करणारी अशी मुलगी आहे, किंवा मला जे आवडतं तेही मी स्पष्टपणे सांगणारी मुलगी आहे. असं काही असतं तर मीच सांगितलं असतं की बाबा असं आहे. पण काही नाहीच आहे तर मी ते दाखवलं जातं तर ते जरा असं मजा नाही येत मग. आणि हसूही येतं टू बी व्हेरी ऑनेस्ट की काय यार असं.